आम्ही गेलो होतो कॅनबरामध्ये, जे सिडनी आणि मेलबर्नच्या मध्ये आहे. त्यांना जोडणारं हे एक शहर आहे. हे वेगळं स्टेट नाहीये आणि फार जुनं नाही, तर एक 100-1 वर्षांपूर्वीचं आहे. कॅनबराचं मुख्य आकर्षण म्हणजेच ऑस्ट्रेलियन पार्लमेंट म्हणजे संसद भवन. कारण कॅनबरा म्हटलं की मोस्टली लोक संसद भवन म्हणजे ऑस्ट्रेलियन पार्लमेंट पाहायला येतात, त्यामुळे म्हटलं ते मुख्य आकर्षण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऑस्ट्रेलियन पार्लमेंटमध्ये जाता येतं आतमध्ये. खरं तर भारतातलं पार्लमेंट मी बाहेरून पण नाही पाहिलेलं आणि आत एंट्री आहे का नाही नो आयडिया. तुम्हाला माहित असेल तर सांगा. असो, तर चला पार्लमेंटमध्ये काय आहे हे बघू. तर या पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच भारताचे लोकसभेचे जे ठिकाण आहे ते आणि राज्यसभा असं वेगवेगळ्या 2 ठिकाणं आहेत. इथं लोकसभेच्या ठिकाणी 151 सदस्य बसतात आणि मध्ये स्पीकरची जी खुर्ची आहे त्याला भारतात सभापतीची चेअर म्हणतात, तर ती समोर आहे आणि समोरच प्राईम मिनिस्टर बसतात. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य जनता इथे बसून संसदेचं कामकाज पाहू शकते. इथे पब्लिक सिटिंग एरिया आहे वेगळा, शाळेच्या मुलांसाठी बसण्यासाठी वेगळी सोय आहे आणि मीडियासाठी वेगळी सोय आहे. पार्लमेंटच्या छतावर पण सामान्य जनतेला जाणं अलाउड आहे, कारण ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट असं मानतात की सामान्य जनता ही जनतेचे स्थान हे पार्लमेंटच्या वर आहे. म्हणजे इथं राहणारे लोक असोत किंवा टुरिस्ट असोत, सगळ्यांना तिथे जायला अलाउड आहे. इथून समोरच वॉर मेमोरियल आहे, म्हणजे खूपच सुंदर दृश्य आहे. सिमिलर डिझाईन म्हणजे आपल्या दिल्लीचं जसं आहे तसंच दिसते. आणि समोर हे जे दिसते ते म्हणजे जी रिकामी जागा आहे बाहेरच्या साईडला ती प्रोटेस्टर्ससाठी किंवा म्हणजे मोर्चा वगैरे संप करणाऱ्यांसाठी तिथे ती जागा आहे. आणि सामान्य जनतेला पार्लमेंटमध्ये बसण्यासाठी आणि त्यांचं कामकाज पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही आहे. तिथे तुम्ही बसू शकता. ते सोमवार ते गुरुवार कामकाज त्यांचं चालू असतं. मग ते टुरिस्ट असो किंवा रेसिडेंट्स असो कुणी तिथे बसू शकतात. आणि अजून एक छान गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये कंपल्सरी वोटिंग आहे. प्रत्येक व्यक्तीला मतदान करावंच लागतं आणि जर नाही केलं तर फाईन द्यावा लागतो. त्यामुळे सगळेच मतदान करतात, चुकवत नाहीत.